परमार्थामध्ये एकनिष्ठता खूप महत्वाची. तुकोबराला माहित होतं 2025 मध्ये जसे पुढारी पक्ष बदलतील तसे लोक देव बदलतील. म्हणून ही योजना पहिलीच आहे. तुकोबराय दूरदृष्टी होते, त्रिकाल ज्ञानी होते. त्यांना माहित आहे लोक व्यभिचारी भक्ती करतील, एका देवावर लोक स्थिर राहणार नाही. त्याच्यामुळे तुकोबराने शब्द वापरला. काय एकनिष्ठता आहे परमार्थामध्ये महाराज. नामदेवराय ज्ञानोबाराय सोबत तीर्थयात्रेला निघाल्यानंतर पांडुरंगाला सांगितलं, पांडुरंगा मला तुला सोडून जाण्याची गरजच नाहीये, पण तुझी इच्छा आहे मी ज्ञानोबराय सोबत तीर्थयात्रेला जाऊ, पण मी तुला एक ताकीद करतो. काय नामदेवराय, कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नघे मी तयाचे दर्शन. एवढी परमार्थामध्ये एकनिष्ठता असावी लागती. पण तुम्हाला मला एकनिष्ठतेविषयी बोलणं चुकीचं आहे महाराज. मारवाडी लोकांचा सल्ला, मुस्लिम लोकांचा अल्ला ना आपला हल्ला गुल्ला आपला ताळाच कळत नाही महाराज. नाथ बाबाचा जन्म तुमच्या कुशीत झाला तरी घरात फोटो बावळ्या साधूचेच लावतात आपण लोक. त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टी सांगणं चुकीच्याच आहे. नाथ महाराजांच्या महाराष्ट्रात राहत असताना, तुकोबरायच्या महाराष्ट्रात राहत असताना, ज्ञानोबरायांच्या महाराष्ट्रात राहत असताना घरामध्ये जर बोंधू लोकांचे फोटो लावत असेल तर किती कीर्तनात बॉम्ब पाडली म्हणजे लोक सुधारतील? अजिबात नाही. याला व्यभिचारी भक्ती म्हणतात. घरी कामधेनू काय असताना लोकांना जर्सीचं दूध प्यायची सवय झालेली. विठाल विठाल 2007ला का 8ला मी वृंदावनला भागवत शिकण्यासाठी गेलो होतो. म्हणजे गेलो, फक्त गेलो. शिकण्यासाठी तर नाहीच, फक्त एक स्थान महात्म्य असतात म्हणून गेलो. काही काम नव्हतं, लग्न झालेलं नव्हतं, मग गेलो. तिथे एक राम सुखदासजी यांची शाखा होती, गीता मंदिर म्हणून. ती फोगला आश्रम मध्ये होती. तिथं मुलं, मग तिथं आम्ही प्रसाद घ्यायला जायचो. तिथे एक महात्मा होते, एवढे कडक होते ते की त्या महात्म्यासमोर एकही विद्यार्थी जात नव्हता महाराज. नुसतं पाहिलं तरी पोरं थर 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 कापत होते. एवढा कडक महात्मा. पण आता लहानपणापासून देवानं घडणच अशी केलेली आहे की जिथं कोणी जात नाही तिथं जायची हौस पहिल्यापासून आहे. मग ते महात्मा त्यांच्या रूममध्ये वाचन करत असताना मी चाललो तर मग म्हणा ना, स्वामीजी मैं अंदर आऊ, मैं आय कम इन सर, असलं काहीच नाही. डायरेक्टच आत गेलो. आत गेल्यानंतर ते स्वामी वाचन करत असताना त्यांनी माझ्याकडे वरती पाहिलं. एवढा कडक ब्रह्मचारी माणूस होता, महात्मा होता. एवढी डोळ्यामध्ये ताकद होती की त्यांना पाहिल्यानंतर मला पुढेही जाता येणार, मागं येताना मी थरथर थरथर कापायला लागलो. आणि मी असं मागं वळालो आणि निघालो. माझं लक्ष त्यांच्या देवघराकडे गेलं. लक्ष देऊन ऐका, नारदाच्या गादीवर सांगतो, खोटं नाहीये. त्यांच्या देवघरात लक्ष गेल्यानंतर त्यांच्या देवघरात एकीकडून ज्ञानोबरायचा फोटो होता आणि एकीकडून तुकोबरायचा फोटो होता. मला आश्चर्य वाटलं. वृंदावन मध्ये राहणारा महात्मा, इथं राधाराणीचे सर्व भक्त, इथं भगवान कन्हैयासाठी लोक वेडे झालेले, आणि त्या महात्म्याच्या देवघरामध्ये भगवंताचा फोटो नाहीये, राधाराणीचा फोटो नाही, ज्ञानोबरायचा तुकोबरायचा आहे. आश्चर्य वाटलं. मी दर्शन घेतलं महात्माजीचं. महात्माजीला म्हणलं, स्वामीजी ब्रज में तो सब राधा रानी के और भगवान कन्हैया के भक्त है, फिर आपके मंदिर में ज्ञानेश्वर महाराज और तुकाराम महाराज का फोटो क्यों है? त्या महात्म्याने जे उत्तर दिलं त्यावेळेस माझ्या डोळ्याला धारा लागल्या. तो महात्मा म्हणला, बेटा हम लोग वृंदावन में रह के भी कभी उदास हो जाते हैं, तो हम लोग हमारा मन प्रसन्न करने के लिए आलंदी और देहू आते हैं. काय म्हणला तो महात्मा? त्याच्या पुढचं ऐका ना. आणि तो महात्मा माझ्याकडे पाहून हसायला लागला ना, बोला महाराष्ट्रीयन पंडित लोग पागल हो बोले, ज्ञानेश्वर महाराज और तुकाराम महाराज को छोड़ के आप वृंदावन आए हो. अरे आपल्यासारखे सदन लोक, आपल्यासारखे खानदानी लोक भारतात कुठंच नाहीये महाराज. उत्तर प्रदेशच्या भागवतकारांना कथा करायची असेल तर त्यांना गीतेचा आश्रय घ्यावा लागतो, किंवा तुलसीदासजीच्या दोह्याचा, किंवा उपनिषदाचा. आपण एवढे भाग्यवान आहे. भागवतकार जर भागवत करायला लागलं तर नुसती नामदेवरायची बालक्रीडा जरी पाठ केली तरी श्लोक म्हणायची गरज नाही. निळोबरायच्या 25 गवळण जरी म्हणल्या तरी श्लोक म्हणायची गरज नाही. तुकोबरायची बालक्रीडा जरी, अरे नाथ महाराजांच्या अरे मी याच्या पुढे बोलून थोडं एक वाक्य बोलण्याचं धाडस करतो. जे भागवतामध्ये नाहीये ते आपल्या साधू संतांनी दिले. तुम्ही म्हणसाल महाराज कसं? आता इथं दोन्ही भागवताचार्य बसलेले. भागवतामध्ये 18,000 श्लोक आहे, पण त्या कोणत्या श्लोकामध्ये मावळ भट्टाचं नाव कुठंच आलेलं नाहीये महाराज, आलेलंच नाहीये. तुम्ही कोणत्याही विद्वानाला विचारला, भागवतामध्ये मावळ भट्टाचं नाव आलेलं नाहीये. मग भागवतामध्ये जर मावळ भट्टाचं नाव नाही आलं तर नामदेवरायांनी तर वर्णन केलं, विटंबीला भट दिला पाठीवरी पाठ, जानवे तुटले पंचांग फाटले, धोतर गळाले ढुंगणाचे. मग आता नामदेवरायचं खरं मानायचं का भागवत खरं मानायचे? दोन प्रश्न आहेत. एका मोठ्या विद्वानाच्या मुखातून मी हे वाक्य ऐकलं होतं. त्यांनी सांगितलं, व्यासांनी जे भागवत लिहिलंय, व्यासांनी जे भागवत लिहिलंय ते समाधी अवस्थेमध्ये जसं जसं त्यांना दिसलं तसं गणपतीरायांनी त्याचं लिखाण केलंय. पण नामदेवरायांनी जे कार्य केलंय, जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर,
आणि जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळाचा येथून या. आता कीर्तनासाठी आमचे रामेश्वर महाराज कोले आलेले. ते कीर्तनात उभे मस्त कोरस करता येते, प्रमाण म्हणता येते. तुम्ही त्यांना पाहिलं, तुम्ही त्यांच्याकडे पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल वा काय महात्मा आहे, काय गंध वगैरे, एकदम आनंदात आहे. पण आता ते किती भांडणं करतात हे तुम्हाला माहिती आहे का? मला माहिती आहे, मला जास्त माहिती आहे. कारण तुमचा आणि त्यांचा फक्त 2 तासाचा संबंध आहे, माझा आणि त्यांचा बाकीचे 22 तासाचा संबंध आहे. मग ते किती भांडकुदळ आहे तुमच्यापेक्षा कोणाला माहिती आहे? मला माहिती आहे. त्या महात्म्याने सांगितलं जे व्यासाकून राहून गेलंय ते साधू संतांनी पूर्ण केलंय. विठाला विठाला एवढं सगळं असताना सुद्धा आपण स्थिर नाहीये. तुकोबारायने सांगितलं परी पाहे बीज शुद्ध शुद्ध अंगे, परी पाहे बीज शुद्ध शुद्ध परी पाहे बीज शुद्ध कमी करावं. परी पाहे बीज शुद्ध काय नाही करू शकत माझ्या ज्ञानोबराय, काय नाही करू शकत. पण परी पाहे बीज शुद्धांगी म्हणून परमार्थामध्ये एक निष्ठता खूप महत्वाची. तुकोबराय सांगतात सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, का त्या भगवंताला आपलंसं करायचं, का तो तुमच्या सर्व अडचणी दूर करण्यामध्ये काय आहे सक्षम आहे. ऐका यशस्वी अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवर्य वस्ती जेत म्हणून तो भगवंतो का तो हा देवाचाही देव बळिया माझा पंढरीराव. ज्या माणसाकडे तुम्ही तुमचं दुःख घेऊन चाललात तो माणूस तुमचं दुःख करण्यासाठी काय असला पाहिजे, समर्थ असला पाहिजे. आणि या जगामध्ये 2 लोक फक्त समर्थ, एक संत आणि दुसरे म्हणजे भगवंत. पण आपलं काय झालंय, आपण आपलं दुःख माणसापाशी सांगतो आणि माणसाने माणसापाशी दुःख सांगणं म्हणजे उघड्या शेजारी नागवं गेलं रातभरी वान मेलं असाच विषय ना. बसणाऱ्याला वाटतं कीर्तनकाराचं बरं आहे, कीर्तनकाराला वाटतं ट्रिपवाल्याचं बरं आहे, ट्रिपवाल्याला वाटतं संस्थानवाल्याचं बरं आहे, संस्थानवाल्याला वाटतं गडकऱ्याचं बरं आहे, गडकऱ्याला वाटतं माईकवाल्याचं बरं आहे, माईकवाल्याला वाटतं कॅमेरावाल्याचं बरं आहे, कॅमेऱ्याला वाटतं पखवाज्याचं बरं आहे, पखवाज्याला वाटतं गायकाचं बरं आहे. बरं कोणाचंच नाही आहे. ज्याच्या त्याच्या तेल मुंग्या ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याला त्याला चावतात, बरं कोणाचंच नाही आहे. त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणं याच्यापेक्षा दुसरं समाधान जगात काहीच नाही आहे महाराज. समाधान माना. प्रत्येकाला आनंद, आपण जे शब्द वापरतोय ना, आनंद सुख समाधान ह्या ज्या गोष्टी ना महाराज, ह्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आनंदात राहणे. अरे एक काळ आपण करोनामध्ये असा काढला की 5,000 रुपयात आपण 2 महिना काढले. आपल्याला इस्त्रीच्या कपड्याची गरज पडली नाही, धोत्राची गरज पडली नाही, माईकची गरज पडली नाही, मंडपाची गरज पडली नाही. खरं सांगा माया, करोनामध्ये कोणी तुम्हाला आमंत्रित केलं होतं का लग्नाला? कोणी तुमचे पाय भरले का? पाय धुतले का? वट्या भरल्या का कोणी? आता तर पाय नाही धुतले तर 90 वर्षाच्या म्हाताऱ्या म्हशीवानी फुकतात महाराज. कठीण तळ आहे. आपल्या मराठवाड्यात ती पद्धत आहे ना लग्नामध्ये पाय धुवायची. करोनाच्या काळात कोणी पाय धुतले? अरे मामा नसताना लग्न झालं, मंगल कार्यालय नसताना लग्न झालं, डीजे नसताना लग्न झालं, अरे घोडा नसताना घोड्याचं लग्न झालं. चला बरोबर आहे का नाही? मग अशाही परिस्थितीमध्ये आपण गेलो ना, मग त्या परिस्थितीमधून तुम्ही आणि मी जिवंत आहे. प्रत्येकाने एवढंच लक्ष ठेवा की भगवंताने उर्वरित आयुष्य तुम्हाला बोनस दिलाय महाराज. बर्वे झाले आजीवरी
नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येथ बरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. दिला या काळे अवकाश. आता काळाने तुम्हाला जे उर्वरित आयुष्य दिलंय ते फक्त भगवंत भजनासाठी दिलेलं आहे. म्हणून महाराजांनी सावध केले, सांगतो तुम्हासी भजारे. जर इथं येऊन भगवंताचं चिंतन केलं नाही महाराज तर माणसाचं जीवन वाया जातं. वेळेत करा, वेळ निघून गेल्यानंतर फायदा काय? अरे गाडी येण्यापूर्वी माणसाने बस स्टॉपवर जात जावं. गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काय फायदा आहे? तुम्ही सर्व शेतकरी बांधव आहात. पाऊस पडायच्या अगोदर पेरणीची मशागत करता का शेत वाहून गेल्यानंतर मशागत करता हो? अहो जून मध्ये पाऊस पडतो तर मे मध्ये आपलं सगळं झालेलं असतं, रोटा झालेला असतो, नांगरण झालेलं असतं, बी जेवढं काही बी भरण वगैरे सगळ्या गोष्टी घरात असतात. फक्त शेतकरी काय वाट पाहतो? पाऊस आला किती पण धरायची. बरोबर आहे का नाही? अरे मग पेरणीची तयारी सुद्धा 2 महिने अगोदर करता. मग माणसाची सुद्धा काही तयारी असेल का नाही हो महाराज? आपल्याला काय करायचं? बरं जाऊ द्या, घर बांधायची तयारी करता, गाडी घेण्याची तयारी करता, फ्लॅट घ्यायची तयारी करता. तुम्ही आणि मी मरणार याची कधी तयारी केली का हो तुम्ही? तुम्ही म्हणसा मरणाची, अहो मरणाची सुद्धा तयारी. श्वास श्वास पर कृष्ण भजी, वृद्धा सासना खोय ना जाने श्वास की आवन होय ना होय. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा. किती प्रमाणे सांगायचे महाराजांनी सांगितलंय. करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरी, करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरी, करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे. धनी करणीचे धनी करणीचे करुण हरिमुखी गाता, हर बली चिंता हरिमुखी गाता, हर बली चिंता हरिमुखी गाता, हर बली चिंता. धनी करणीचा करुण गाथा, करुण काजले करणीचे करुण का. धनी करणीचे करुण हरिमुखी गाता, हर बली चिंता हरिमुखी गाता, हर बली चिंता हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हर बली हर बली हर बली. हरिमुखी गाता हरपली चिंता, करा रे बापानो साधन हरी. याच्या पुढचं प्रमाण खूप सुंदर आहे. येणे नोही जन्म यमाची यातना, ऐशी या साधना करा काही. किती सबसिडी दिली पाहिजे हो साधू संतांनी. 1947 पासून 2025 पर्यंत जेवढी सरकारनं सबसिडी दिली नाही तेवढी तुम्हाला दिली महाराज. बरोबर आहे का नाही? 1 रुपयात काहीतरी आहे ना, ते काय म्हणतात, विमा आहे, भेटलाच नाही. काय करू कोणा का भेटला, बंद केला. बरोबर आहे का नाही? तुम्ही काही ताणच ना घेऊ, तुम्हाला काही भेटणार नाही का? जेवढी सबसिडी साधूनी दिली, हरी बोला देता हरी बोला घेता, उठता बैसता, ही सबसिडीच आहे ना महाराज. याच्यापेक्षा नाथ महाराजांनी पुढे सांगितलंय, हरी बोला भांडता हरी बोला कांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. तुकोबरायची सुद्धा सबसिडी पहा. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. नाथ बाबाने तर डायरेक्ट 6 मारून टाकला. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन. तिरुपतीला जाऊन टक्कल करायची गरज नाही. न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन. तुम्ही आठवा. बरं, ही काही तुम्हाला ऑर्डर नाही दिली, धमकी नाही दिली. विनवितो सकळ जना, कर जोडून थोर लहाना, दान तुले द्या मज दिना म्हणे तुकया बंधू राम मनागा. साधू संताने तुमच्या माझं दर्शन घेऊन तुम्हाला सांगितलंय. मग एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना, संधीचं सोनं करा. देवाला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी आहे, धनानी भूमो पश्वश्य गोष्टी, नारी गृहद्वारी जन स्मशाने, देहेश्चितायाम पर लोकमार्गे कर्मानुग गच्छति जीवयका.
या श्लोकाचं भाषांतर महाराजांनी केलंय ना. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिसून सर्व मिथ्या हे जाणून शरणरी गा देवाची. संसाराविषयी प्रयत्न करत असणाऱ्या माणसाला तुकोबराने सांगितलं, बाबा किती जरी प्रयत्न केले तर ज्या संसार रूपी समुद्रात तुम्ही प्रयत्न करतात आतापर्यंत तिथं कोणी परिपूर्ण झालेलं नाहीये. अभंगाचं दुसरं चरण. करिता भरवारी दुरावती दूरी, करिता भरवारी दुरावती दूरी, करिता भरवारी दुरावती दूरी, करिता भरवारी दुरावती दूरी. बाबाजी पुरी वाहाबाजी, भवाजी पुरी वाहाबाज, करिता भरवारी दुरावती दूरी, करिता भरवारी करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरे वासी. भव नाम या संसार रूपी समुद्रातून तुम्ही वाहून जासाल. संसारामध्ये प्रयत्न करणं म्हणजे बा दुःखाचे केने सुटले, जेत मरणाचे भले लोटले, ते हे मृत्यू लोकेचे घडले हाट वेळे येणे, मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जैल कवनाचे श्रवणी कैशी सुख निद्रा अंथरुण इंगळाच्या. संसाराचं गणित सोडवत असताना माझे गुरुजी मला नेहमी सांगतात, संसार म्हणजे केळीचं पान आहे माया. कशाचं पान आहे? केळीचं पान. आणि ते केळीचं पान शिवण्यासाठी मी तुम्हाला सुई दिली, दोरा द्यायला सांगितलं, कीर्तन संपेपर्यंत केळीचं पान शिवून द्या. तुम्ही जसं जसं शिवायला जासाल तसं तसं ते फाटतं, शिवत नाही. आपल्याला वाटतं लग्न झालं की बरं होईल, लग्न झाल्यावर असं वाटतं पोरगी झाल्यावर बरं होईल. पोरीवर कुठं समाधान आहे? दोन पोरीच्या पाठीवर पोरग झालं की असं वाटतं बरं होईल. बरं पोरावर बी समाधान नाही ना. पोरग झालं की असं वाटतं ते नोकरीला लागल्यावर समाधान होईल. परत त्या पोराचं लग्न झाल्यावर असं वाटतं सुनबाई आल्यावर बरं वाटेल. ज्या दिवशी सुनबाई तुमच्या कमरात लात घालून तुम्हाला घराच्या बाहेर काढती त्या दिवशी बरं होतं, तोपर्यंत बरं होत नाहीये. संसारात बरं होण्याची अपेक्षा करताच कशा? दुःख बांधवडी आहे या संसार, सुखाचा विचार नाही कोठे. विचार नाही तर सुख कसं राहील हो महाराज? बरं संसारात प्रयत्न का थोड्या लोकांनी केले का? राजा रावणासारखा माणूस अपूर्ण राहिला ना. सगळं होतं त्याच्याकडे, 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,000 नातू, 7 कोटी घरं सोन्याची, सगळं काही. त्यानं सुद्धा अहंकारामध्ये एक प्रतिज्ञा केली होती की खारा समुद्र गोड करील 1, स्वर्गाला शिडी लावेल 2 आणि सोन्याला सुगंध आणेल. रावणाची जर एखादी प्रतिज्ञा खरी झाली असती तर बरं झालं असतं. खारा समुद्र जर गोड झाला असता तर मुंबईचा कायमस्वरूपीचा पाण्याचा प्रश्न मिटला असता. पण जर का स्वर्गाला शिडी लागली असती तर आपल्यासारख्या माळकऱ्यांचा नंबर लागलाच नसता महाराज. जे हाडके खाऊ पुढारीच वरती गेले असते. आपल्याला कोण विचारत होतं महाराज? कठीण तळाय ना. असंच झालेलं आहे. धुंद झाला तुझा दरबार, असं त्या सिरीजले जन पापा देते अनुमोदन करती येळं ना. मला तर हसू येतं महाराज. पंढरपूरची वारी ज्यावेळेस सुरू होती ना, मीडियावाले मुलाखत घेतात महाराज. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला म्हणतात वारीविषयी तुमचं काय मत आहे? त्याला काय डोंबलं कळणार आहे वारीविषयी? जे मुक्कामाच्या ठिकाणी लॉजवर जाऊन झोपतं, जे एकादशी दिवशी पाणीपुऱ्या खातं, त्याला काय वारी कळणार आहे महाराज? अजिबात नाहीये. वारीविषयी विचारताना कधीच कोणत्याच मीडियावाल्यांनी एखाद्या खानदानी वारकऱ्याला प्रश्न केला नाही की बाबा कसं आहे, ज्ञानोबरायच्या तळावर कीर्तन चालू असतं परंपरेचे, फडकऱ्यांचे जे नियम आहे, तिथं जाऊन एखाद्या वारकऱ्याला विचारलं नाही बाबा तुम्हाला जो बगळा फक्त 15 दिवसासाठी कपडे घालतो त्याला जाऊन विचारतात सांगा ना वारीविषयी तुमचं. असंच झालेलं आहे जगामध्ये. म्हणून खरं सांगू का तुम्हाला, संसाराचं गणित सुटत नाही, सोडवण्याच्या भानगडीत पडू नका. रावणासारखा मनुष्य जर अपूर्ण राहिला तर आपल्यासारख्या 2-2, 4-4 गुण ठेवायला डोकं लावायचं नाही. करिता बरोबरी दुरावशी दुरी भावाची पुरी वाहवशी. मग काय करावं? काही नका करू. काही न लगे एक भावचे कारण. मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, परमार्थाला भाव सोडून दुसरं काहीच लागत नाही. भाव बळे आकळे एरविना कळे करकळे आवळे तैसारी. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त अंतरीची घेतो गोडी वाहे जोडी भावाची. इथं सुद्धा तफावत आहे. परमार्थाचा भाव वाढला पण परमार्थातला भाव कमी झाला. निळोबराय सांगतात निळा मने वाढे भाव संचरे स्वानुभव निजांगी. म्हणून सर्वांना विनंती, परमार्थ श्रद्धेनं करा, भावनेनं करा. विठोबा रखुमाई बार कुमारी, बार कुमारी, बार कुमारी.
होचे कारण तुका म्हणे आन विठोबाची करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहवसी. ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे असे असणारे आमचे काशीनाथ भाऊ ज्ञानदेव मडके यांच्या वर्षश्राद्धानिमित्त हा एक दिवसीय कीर्तन. तसं तर कीर्तन रद्दच होतं. मी रात्रीच आमच्या बाळूभाऊला म्हणलं, कारण काल परवा खूप मोठा एक ॲक्सिडेंट झाला. तुमच्याच परिसरातली गाडी होती. आमच्या मामाच्या गावाला ते गाडीने आमच्या मामाला धडकलं आणि ती गाडी डायरेक्ट विहिरीत गेली. व्हिडिओ आहे त्याच्यातले 5च्या 5 लोकही मरण पावले. मला वाटतं इथं कुठंतरी ते घोटण आहे बघा तुमच्या शेवगाव जवळ का काहीतरी जवळ तिथली ती गाडी होती. तिनं ज्यांना गाडी दिली ते माझे मामा होते. त्यांची परिस्थिती गंभीर आहे. ते संभाजीनगरला ॲडमिट आहे. डॉक्टरने काही शक्यता घेतली नाही. पण मी सांगितलं बाळूभाऊला म्हणलं असं, पण ते म्हणे काही करून 1 तास का होय ना या. मग ते हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे इथं जवळच्या जवळ तुमच्या दर्शनाचा योग आला. खूप सुंदर नियोजन या कुटुंबियांनी केलं. नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातून मला तुम्हाला एवढा संदेश द्यायचा, वर्षश्राद्धाचं कीर्तन कशासाठी असतं हा पहिला मुद्दा आहे. बरोबर आहे का नाही? का म्हणून करायचं? अजूनसुद्धा महाराष्ट्रामध्ये असे काही लोक आहे की ते आपल्या मायबापाला व्यवस्थित बोलत सुद्धा नाही आहे. अजून या महाराष्ट्रामध्ये असे काही लोक आहे की ते आपल्या मायबापाला सांभाळत सुद्धा नाही आहे. निश्चित वर्षश्राद्धाच्या माध्यमातून दशक्रियाविधीच्या माध्यमातून जे लोक आपल्या मायबापाला बोलत नाही या कीर्तनातून त्यांना एक चांगला संदेश गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एवढं सुंदर हे नियोजन त्या कुटुंबियांनी केलं, आमच्या बाळूभाऊंनी केलंय. नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे. पावसाने तुमच्यावर थोडीफार कृपा केली, नाही तर सगळीकडे पाऊस चालूच आहे महाराज. मला वाटत होतं की पावसाने यावं म्हणून, पण कधी कधी सत्ता जरी असली तरी लोक ऐकत नाही महाराज. बरोबर आहे का? पाऊस म्हणे कीर्तन कर आणि मग जाय. बरोबर आहे का नाही? बाकी शहाणपणा करू नको. म्हणून तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेने जसं मला जमलं तसं मी सांगण्याचा प्रयत्न केला. या अभंगाचा अर्थ असाच असेल माझा असा आग्रह नाहीये. अभंगावर बोलणारे हजारो कीर्तनकार मेले, पण अजून अभंगाचा अर्थ कोणाला लागला नाहीये. आपापल्या बुद्धीनं जो तो व्यक्ती समुद्रातलं पाणी काढण्याचा प्रयत्न केला. समुद्र अथांग आहे, त्यातून आमच्यासारख्या लेकरांनी कपभर पाणी काढणं म्हणजे समुद्रातलं पाणी कमी होणं अजिबात नाहीये. जसं मला जमलं तसं मी सांगण्याचा प्रयत्न केला. जाता जाता सर्वांना विनंती, प्रत्येकाने देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. प्रत्येकाने एकत्रित राहा आणि प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. मी दररोज सांगतो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी. ज्या दिवशी जीवनातली माय जाईल, ज्या दिवशी जीवनातला बाप जाईल, त्या दिवशी समजून चालावं की आपल्या जीवनातला प्रेमाचा सागर संपला. अरे परमार्थ करणाऱ्या माणसाने पाप करायला भेलं पाहिजेत. परमार्थ करणाऱ्या माणसाने काय केलं पाहिजेत? पाप करायला भेलं पाहिजेत. आणि संसार करणाऱ्या माणसाने आपल्या बापाला भेलं पाहिजे. याच्यापेक्षा दुसरा परमार्थच नाही आहे महाराज. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, ज्याच्या जीवनातला बाप गेला त्या दिवशी समजून चालावं की आपल्या जीवनातला आधारवड गेला. सचिन तेंडुलकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सचिन तेंडुलकरांना मीडियावाल्यांनी प्रश्न केला, सचिनजी काय आहे आपलं मनोगत? त्यावेळेस सचिन तेंडुलकर सांगतोय, आज मी क्रिकेट विश्वातील सगळ्यात मोठा व्यक्ती आहे. मास्टर सचिन तेंडुलकर म्हणून माझी ओळख आहे. पण हे सगळं सुख, हे सर्व ऐश्वर्य पाहण्यासाठी माझे वडील रमेश तेंडुलकर जिवंत असते तर मला अजून बरं वाटलं असतं. म्हणून प्रत्येकाला माझी विनंती आहे, मायबाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांना प्रेमानं बोलून घ्या. अरे संसारात राहून जर आपण आपल्या मायबापाला सांभाळू शकत नाही, काय ज्ञानोबराय तुकोबरायचे प्रमाण आपल्याला कळणार आहे महाराज. संसार कसा करावा याचीच अक्कल अजून आली नाही तर परमार्थ तुमच्यापासून 50,000 किलोमीटर दूर आहे. पहिलं संसाराची अक्कल ठेवा, नंतर परमार्थात प्रवेश आहे. संसारात राहून ज्या मायबापाने आपल्याला मोठं केलं त्यांना जर आपण व्यवस्थित बोलत नसेल, सहजच लोक म्हणतात महाराज माझ्या म्हाताऱ्याला अक्कल नाही. सहजच लोक म्हणतात महाराज माझ्या म्हातारीला कळत नाही, हो येडी ती. अरे ती जर येडी असती तर लहानपणी काजळ लावताना तुझं बुबुळ बाहेर काढला असतं ती ना. येडी नाही ती, हुशार आहे. तू बायकोच्यासाठी येडा झाला बाईला, त्याच्यामुळे तुला ती येडी दिसायला लागली. बरोबर आहे का नाही? म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, मायबापाला जीव लावा. मी नेहमी सांगतो, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. तळप द्यावून हात आणि रख रख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला
जातीने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा.